हाय, हॅलो, नमस्कार. जर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल, तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आलेली आहे आणि ती संधी कशाप्रकारे आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्हाला शिक्षणाची अट बाकीची काही नाही आहे. तुमची फक्त 10वी आणि 12वी याच फक्त मार्कांवरती तुम्हाला या नोकरीसाठी ॲप्लाय करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही आहे. तुमचे 10वी-12वीचे जे काही मार्क्स असतील, त्यानुसार तुम्हाला काही डिटेलमध्ये मी आता सांगणार आहे जी माहिती, ज्या पदांसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि कशाप्रकारे फॉर्म भरायचा, किती जागा आहेत, कशाप्रकारे यातून तुम्हाला नोकरी मिळवता येईल, कशाप्रकारे फायनल जॉईनिंगपर्यंतची प्रोसेस आहे, ही सर्व आपण सिरीज या सरकारी नोकरी या सिरीजमधून आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहूयात. शिक्षणाची अट जसे की मी तुम्हाला सांगितलं 10वी-12वी पास एवढीच आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे परीक्षा देण्याची गरज नाही आहे. फक्त ॲप्लाय कसं करायचं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जसं ॲप्लाय करणार आहात त्यानुसार तुम्हाला यातून संधी मिळणार आहे आणि तुम्हाला नोकरी मिळणार आहे. तर सरकारी नोकरीसाठी ॲप्लाय करताना कसल्याही प्रकारे जर फॉर्ममध्ये चूक झाली किंवा काहीही गडबड झाली तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना फॉर्म रिजेक्ट होतो, बरोबर? तर आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात पहिलं म्हणजे तुमचे 10वी-12वीची जी काही मार्कशीट असेल त्यावरती सर्वात पहिलं फोकस करा. किती मार्क्स आहेत, कसे आहेत, कशाप्रकारे ती आपल्याला ऑनलाईन ॲप्लाय करता येईल, त्याचा फोटो व्यवस्थित आहे का? कारण आपण जेवढे पण काही खेड्यापाड्यातील जेवढे काही मुलं मुली असतात त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर डॉक्युमेंट्स तुमचे प्रॉपर क्लिअर ऑनलाईन अपलोड केल्यानंतर दिसणं जरुरी आहे. अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स असावेत. फक्त एवढं लक्षात घ्या. आता याबद्दल आपण माहिती पाहूयात थोडीशी. तर सध्या महाराष्ट्र पोस्ट ऑफिस विभागामध्ये म्हणजेच ग्रामीण डाक विभागामध्ये सेवक म्हणजेच जी डी एस पदासाठी मोठी भरती निघालेली आहे. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM, असिस्टंट ब्रँच पोस्ट ऑफिस. आता आपण पदे पाहतोय की कोणकोणत्या पदासाठी यामध्ये जागा निघालेल्या आहेत. सर्वात पहिलं मी जे काही म्हटलं की ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM हे एक पद आहे. त्यानंतर दुसरं पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM असं म्हणतात त्याला. तिसरं आहे डाक सेवक. अशी एवढी पदे आहेत. या भरतीसाठी हजारो जागा उपलब्ध आहेत. पण ॲप्लाय कसं करायचं, कशाप्रकारे अर्ज भरायचा, कशाप्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, यानुसार यामध्ये चूक कसल्याही प्रकारे होऊ दिली नाही पाहिजे, तरच यामध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची नाही आहे. त्यामुळे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्ही कशाप्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करताय, कशाप्रकारे फॉर्म भरताय, यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर यामध्ये तुमची निवड थेट 10वीच्या गुणांवर आधारित आहे, मेरिट लिस्टनुसार. ठीक आहे. तर यामध्ये पात्रतेबद्दल जर बोलायचं झालं तर 10वीमध्ये किमान 10वी पास असणं जरुरी आहे आणि 12वीही पास असणं जरुरी आहे. आता यामध्ये ज्या काही पोझिशन्स मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच कोणत्या ब्रांच पोस्ट मास्टर BPMसाठी तुम्हाला 12वी पास असणं जरुरी आहे. ठीक आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची कंडिशन काय आहे, ही जी भरती आहे यामध्ये तुम्हाला 2 व्हीलर चालवता येणं हे जरुरी आहे. नसेल तर तुम्ही शिकून घ्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक बेसिक लेवलला 2 व्हीलर चालवता येणं जरुरी आहे. अगदी सायकल तरी चालवता येणं जरुरी आहे. एक त्याची कंडिशन आहे त्या पदांची. ठीक आहे. तर यामध्ये ह्या कोणकोणत्या लेवलला असतील, गाव लेवलपासून म्हणजेच गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत पूर्णपणे ह्या जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार तुम्हाला तुमची पोझिशन भेटणार आहे. म्हणजे जसं की ग्रामीण भागातील पोझिशन जी आहे, ग्रामीण भागात कोणती पोझिशन असते तर डाक सेवक अशी पदं असतात. तर डाक सेवक म्हणजेच ग्रामीण भागातलं पद. त्यासाठी तुम्ही ॲप्लाय केलं, तुमचे जर 10वीचे मार्क्स थोडेफार कमी असेल तर तुम्हाला डाक सेवकाची नोकरी मिळेल. मग यामध्ये आता पगारींचं काय, पगार किती भेटतील या संदर्भात आपण एक सविस्तर या जागेसाठी म्हणजे या पदासाठी एवढ्या जागा अवेलेबल आहेत आणि एवढ्या जागांसाठी या पदामध्ये इतकी पगार भेटते, कधीपासून भेटते, कशाप्रकारे भेटते, यासाठी काय काय लागेल, हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी फक्त यामध्ये बेसिक माहिती दिलेली आहे तुम्हाला की सध्या 10वी-12वी पास असलेल्यांसाठी ह्या जागा अवेलेबल आहेत. याच्यासाठी तुम्ही कसलीही परीक्षा देण्याची गरज नाही आणि 3 प्रकारच्या पोस्ट अवेलेबल आहेत. एवढीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात. जर तुम्हाला यामध्ये कशा जागा म्हणजे किती जागा अवेलेबल आहेत,
कोणकोणत्या गाव लेव्हलला किती आहे, तालुका लेव्हलला किती आहे, जिल्हा लेव्हलला किती आहेत आणि पगार किती असेल कोणत्या लेव्हलच्या याचा, म्हणजे जसं की ग्रामीण भागातील जी पोझिशन आहे त्याच्यासाठी किती पगार असेल. सरकारी नोकरी म्हणल्यानंतर पगार पण फिक्स असतो व्यवस्थित, तर त्यामुळे ना तुम्हाला ग्रामीण भागातील किती, तालुका प्लेसवरती किती आणि जिल्हा पातळीवरच्या पोझिशनसाठी किती पगार असेल, किती जागा असतील, कुठे कुठे तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते आणि कशा प्रकारे मिळू शकते, या संदर्भात आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूयात. जर तुम्हाला ही सर्व माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल. थँक्यू.